आज आपण बिना पाकाचे डिंक लाडू बनवत आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो खोबर, आपल्या चवीप्रमाणे गूळ, खजूर, जायफळ आणि विलायची बारीक करण्यासाठी साखर, साजूक तूप आणि ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, पिस्ता, काजू, पाव किलोच्या आसपास खाण्याचा डिंक, बेदाणे, खसखस, इलायची आणि जायफळ। डिंकाचे लाडू करण्यासाठी आपण पाक बनवत नाही। बिना पाकाचे जास्त दिवस टिकणारे गुळाचे पौष्टिक असे डिंक लाडू आज आपण बनवत आहोत। थोड्याशा साखरेमध्ये वेलची आणि इलायची टाकून आपल्याला ते बारीक करून घ्यायचे। खोबऱ्याचे बारीक असे तुकडे करून ते आपल्याला कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। थोडासा लालसर रंग आला की आपण ते काढून घेऊ। खजुरामधील बी काढून घेतलेले आहेत आणि ते मी खलबत्त्यामध्ये कुटलेलं आहे। कढईमध्ये साजूक तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स एक एक करून आपण छानपैकी ते भाजून घ्यायचे आहेत। कच्चं टाकलं तरी पण चालेल, पण चवीमध्ये फरक पडतो। छान चव येण्यासाठी ते आपल्याला छानसे असे भाजून घ्यायचे आहेत साजूक तुपामध्ये। अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स आपण छानपैकी भाजून घेतलेले आहेत। कढईमध्ये खसखस आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे। त्याच कढईमध्ये गरम तुपामध्ये खायचा डिंक आपल्याला पूर्णपणे तो खुलूपर्यंत तळून घ्यायचा आहे। सर्व डिंक मी आता तळून घेतलेले आहे। लाडूची जवळजवळ 60% प्रोसेस पूर्ण झाली आहे। गूळ आपण बारीक असा ठेचून घेतलाय। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे खोबरं बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खोबरं बारीक करून घेतलंय। आता आपण डिंक बारीक करून घेऊयात। थोडं थोडं करून आपल्याला हे डिंक पूर्णपणे बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे 3-4 बॅचेसमध्ये मी हा डिंक छानपैकी बारीक करून घेतलेला आहे। अन्न हे पूर्ण ब्रह्म ह्या वाक्याचं महत्त्व जाणून मी अन्न थोडं देखील वाया घालवत नाही। खोबर आणि डिंक आपण बारीक वाटून घेतलेला आहे। आता वेळ आहे ड्रायफ्रूट्स बारीक करण्याची। आपल्याला ड्रायफ्रूट्स खूप बारीक करायचं नाहीये, ते आपल्याला दिसलेही पाहिजेत, कारण दिसणंही खूप महत्त्वाचं असतं। बरोबर आहे ना? चला तर मग एखादा पदार्थ आपण पहिल्यांदा ते डोळ्यांनी पाहतो, मगच त्याचा आपण आस्वाद घेतो। त्याच्यासाठी पदार्थ सुंदर दिसणं तितकंच महत्त्वाचं असतं। एका ड्रायफ्रूटचे 4 ते 5 तुकडे होतील एवढंच मी बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये। खजूर देखील आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। खजूर, खोबऱ्याचा किस, ड्रायफ्रूट्स आणि गूळ अगदी व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। छानपैकी एकजीव झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। पूर्णपणे असा मुद्दा होतोय। आपण याचे लाडू बनवायला घेऊयात। पाकाचा वापर न करता देखील छानपैकी त्याचे गोळे बनतायत अगदी सहज, इझिली। बिना पाकाचे जास्त दिवस टिकणारे गुळाचे आणि भरपूर ड्रायफ्रूट्स असलेले साजूक तुपातील डिंक लाडू आपण हव्या त्या आकारामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे असे आपण लाडू बनवत आहोत। पाहू शकताय, सहज लाडू बनतायत आणि हे लाडू महिनाभर टिकतात। मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? ह्या डिंक लाडूमध्ये कसल्याही प्रकारचा पाक नसल्या कारणाने हे डिंक लाडू अक्षरशः महिनाभर टिकतात। ह्या डिंक लाडूमध्ये आपण भरपूर असे ड्रायफ्रूट्स घातलेत। असे लाडू आपण रोज एक जरी खात गेलो तरी आपली इम्युनिटी आपोआपच वाढत जाते। नक्की ट्राय करा। काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं।
टेस्ट देखील खूप छान झालेली आहे। मस्त खा, स्वस्त राहा।